मित्रांनो, यानंतरचा आपण भाग पाहणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्र. या अगोदर आपण काय काय समजून घेतलंय. मानसशास्त्र ही संकल्पना अगोदर आपण समजून घेतली. शैक्षणिक मानसशास्त्रानंतर मानसशास्त्राच्या शाखा पाहिल्या. त्यानंतर बालकांचा विकास, त्यांची वाढ, विकासाच्या वेगवेगळे पैलू आणि त्याचबरोबर विकासाच्या अवस्था त्यांचे टप्पे सुद्धा पाहिले. आता विद्यार्थी शाळेत अध्ययन करत असताना अध्यापन प्रक्रियेमध्ये या शैक्षणिक मानसशास्त्राची आपल्याला आवश्यकता का आहे? त्यासाठी आपल्या या शैक्षणिक मानसशास्त्राचा भाग आपल्याला पाहावा लागेल. शैक्षणिक मानसशास्त्र नेमकं काय लक्षात घ्या. जे आपण शिक्षण घेतो त्या शिक्षणात किंवा जे अध्ययन आपण करतो त्या अध्ययनामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र आपली भूमिका काय बजावत असते. जे विद्यार्थी अध्ययन करत असतात त्या अध्ययनाला यांनी शैक्षणिक मानसशास्त्रानं दिलेलं सगळ्यात मोठं योगदान आहे. आता हे शैक्षणिक मानसशास्त्र, मुळात शैक्षणिक मानसशास्त्र हे मानसशास्त्राचा एक अविभाज्य घटक म्हणून जसा समोर आला, तर या शैक्षणिक मानसशास्त्रासाठी योगदान देणारे जागतिक लेवलचे मानसशास्त्रज्ञ कोण होते? शैक्षणिक मानसशास्त्रात योगदान देण्यासाठी आला पहिला व्यक्ती किंवा योगदान देणारा पहिला व्यक्ती पण जुआन व्हिवस. या जुआन व्हिवस बद्दल माहिती पाहणार आहोत. शैक्षणिक मानसशास्त्रात योगदान देताना जुआन व्हिवस यांनी एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी इसवी सन 1538 साली हा ग्रंथ लिहिला. ज्या ग्रंथाचं नाव आहे दी एनिमा ऍट विटा या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. हा ग्रंथ त्यांनी 1538 मध्ये लिहिला आणि या ग्रंथामध्ये शिकण्यासाठी त्यांनी शाळेला महत्व दिलं. त्यांनी सर्वात जास्त जोर कशावर दिला तर त्यांनी जर विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, बालकांना शिकायचं आहे, तर अध्ययनार्थ्यांना शिकण्यासाठी शाळेला सर्वात जास्त त्यांनी महत्व दिलं आणि शाळेला महत्व देणारा पहिला मानसशास्त्रज्ञ म्हणून जुआन व्हिवस यांना ओळखलं जातं. या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यामधला फरक सहज समजावून घेऊ शकता. शाळेत गेल्याच्या नंतर त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती आपण ठरवतो. पण तिथे जायचं असेल, शिकायचं असेल तर शाळेत गेलं पाहिजे. शाळेला महत्व देणारा, त्यावर जोर देणारा पहिला मानसशास्त्रज्ञ किंवा पहिला विचारवंत म्हणून आपण जुआन व्हिवस यांच्याकडे पाहतो किंवा त्यांचं पहिल्यांदा नाव घेतो. आणि याबद्दलच्या संकल्पना शैक्षणिक मानसशास्त्राच्या संकल्पना त्यांनी त्यांच्या ग्रंथात, ज्या ग्रंथाचं नाव आहे दी एनिमा ऍट विटा नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी शैक्षणिक मानसशास्त्राच्या संकल्पना आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये योगदान देतात ते दुसरे मानसशास्त्रज्ञ जोहान पेस्टॉलॉजी. या अगोदर आपण जोहान पेस्टॉलॉजी यांच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. बालकासंबंधी त्यांनी मांडलेले विचार कोणते होते, बालकासंबंधी त्यांनी मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्राच्या योगदानातून बालकासंबंधीचे त्यांचे विचार दिसून येतात. पण इथं मात्र जेहान पेस्टॉलॉजी हे शैक्षणिक मानसशास्त्र समजावून देताना शिकवण्याची नियमावली समजावून देतात. जे वर्गात बालक येतात, मग त्या वर्गातली वर्गवारी बघा, तुम्ही त्या वयोगटातली वर्गवारी बघा आणि वर्गवारीनुसार मग तुमच्या शिकविण्याची नियमावली, म्हणजे आपण काय शिकवलं पाहिजे त्याचे एक कोड ऑफ कंडक्ट असलं पाहिजे, त्याची एक नियमावली आपल्याकडे तयार असली पाहिजे. म्हणजे कसं शिकवलं पाहिजे त्या शिकविण्याची, शाळेत जा, शिकण्यासाठी शाळेत जा हे जुआन व्हिवस सांगतात. पण शाळेत गेल्याच्या नंतर कसं शिकवलं पाहिजे त्या शिकवण्याची नियमावली तुमच्याकडे तयार असली पाहिजे हे सांगणारा जोहान पेस्टॉलॉजी यांनी शैक्षणिक मानसशास्त्रात योगदान दिलं. त्यानंतर जोहान हर्बर्ट. मित्रांनो, एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा माणूस जर कोण असेल किंवा मानसशास्त्रज्ञ कोण असेल तर जोहान हर्बर्ट. आपण जो चॅप्टर बघतोय ना शैक्षणिक मानसशास्त्र, या शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कुणाला म्हटलं जातं तर या शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक जोहान हर्बर्ट यांना म्हटलं जातं. जोहान हर्बर्ट यांनी या शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित एक ग्रंथ लिहिला. ग्रंथाचं नावच आहे मानसशास्त्र, सायकोलॉजी या नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. दुसरी गोष्ट, या जोहान हर्बर्टला शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक का म्हणतात? मित्रांनो, त्यांच्याबद्दलची माहितीहून तुमच्या लक्षात येईल. तुमचं डीएड झालेलं असेल की तुमचं बीएड झालेलं असेल तर लक्षात घ्या, आपल्याला पाठाच्या पायऱ्या सांगण्यात आलेल्या आहेत.
पाठाच्या एकूण 5 पायऱ्या सांगितल्या. त्या पाठाच्या 5 पायऱ्यालाच हर्बर्टची पंचपदी म्हणून ओळखलं जातं. आता ह्या हर्बर्टची पंचपदी काय लक्षात घ्या. पहिल्यांदा प्रस्तावना आहे, दुसऱ्यांदा हेतुकथन, तिसरं आशय प्रतिपादन, चौथं उपयोजन आणि पाचवं आहे मूल्यमापन. या ज्या 5 पायऱ्या सांगितल्या पाठाच्या, या 5 पायऱ्या आहेत. हे काय, आपण वर्गात जे पाठ घेतो किंवा जे वाचन करायला सांगितलं जातं त्या पाठाच्या 5 पायऱ्या आहेत. आपलं डी.एड आणि बी.एड पूर्णतः जेव्हा वर्गात आपण अध्यापनाला गेलेलो होतं किंवा पाठ घ्यायला गेलेलो होतं तेव्हा आपल्याला या 5 पायऱ्यानुसारच पाठ घ्यायला जावं लागत होता. म्हणून याला आपण हर्बर्टची पंचपदी असं म्हणतो. हर्बर्टच्या पंचपदीवरच आपली अध्यापन पद्धत होती, लक्षात घ्या. म्हणून या हर्बर्टने शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये नवीन प्रयोग आणला आणि या नवीन प्रयोगामुळेच शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं. उत्तर असेल हर्बर्टची पंचपदी. हर्बर्टची शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक हर्बर्टला म्हटलं जातं. हर्बर्टनं शैक्षणिक मानसशास्त्रात जो नवीन प्रयोग आणला तो प्रयोग म्हणजे पाठाच्या त्याने 5 पायऱ्या सांगितल्या. त्याच पाठाच्या 5 पायऱ्याला आपण हर्बर्टची पंचपदी म्हणून ओळखत असतो. याच हर्बर्टने हा सगळा शैक्षणिक मानसशास्त्र समजावून सांगण्यासाठी मानसशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. यानंतर या तिघांनी तर योगदान दिलंच. जॉन विल्स असेल, जेहान पेस्टॉलॉजी असेल किंवा तुमचा जेहान हर्बर्ट असेल, ज्याला शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात, यांच्याशिवाय शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय, त्या व्याख्या, त्याच्याबद्दलची माहिती, व्याख्या आणि माहिती देऊन शैक्षणिक मानसशास्त्रात यांच्याशिवाय कोणी कोणी योगदान दिलं हे सोडून नंतर योगदान देतात ते मानसशास्त्रज्ञ क्रो आणि क्रो, स्किनर, पुत्री आणि पॉवर्स, त्याचबरोबर मकफरलँड, या चौघांनी नंतर या शैक्षणिक मानसशास्त्रात योगदान देताना शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या, त्याची व्याप्ती आणि स्वरूप यांनी सुद्धा यामध्ये योगदान देण्याचं काम केलं. म्हणजे आपण जे प्रकरण बघतोय ते आहे शैक्षणिक मानसशास्त्र. अध्यापनामध्ये शैक्षणिक मानसशास्त्राची गरज काय आहे, तर आपण हळूहळू याला चाललो. हळूहळू आपण शैक्षणिक मानसशास्त्राची गरज बघतोय. पण या शैक्षणिक मानसशास्त्राला अर्थातच या शैक्षणिक मानसशास्त्रात या लोकांनी दिलेलं योगदान आपल्याला विसरता येत नाही. योगदान देणारे हे एवढे लोक आहेत. पण आपल्याला इथं सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न तयार झाला, तो म्हणजे कोणता, शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं. तसं मानसशास्त्राचा जनक विल्यम वुंट यांना म्हटलं जातं. कारण त्यांनी प्रायोगिक तत्वावर खऱ्या अर्थानं मानसशास्त्र इथं सुरू केलेलं होतं. पण शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात, तर शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक जोहान हर्बर्ट यांना म्हटलं जातं. मग या सगळ्यांनी मिळून दिलेलं योगदान कोणतं होतं, परत लक्षात घ्या. जोहान विल्स यांनी 1538 साली मानसशास्त्रावर आधारित, शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित तो ग्रंथ लिहिला, द एनिमा ऍट व्हिटा या नावाचा ग्रंथ लिहून शिकण्यासाठी शाळेत जा, शिकण्यासाठी शाळेत जा, शाळेला महत्व देणारा, शाळेवर जोर देणारा पहिला विचार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. जोहान पेस्टॉलॉजी याने शाळेत गेल्याच्या नंतर शिकण्याची नियमावली तयार करायला सांगितली. शिकण्याची नियमावली काय असते त्यांनी समजावून दिलं. त्यानंतर जोहान हर्बर्ट यांनी पाठाच्या 5 पायऱ्या सांगितल्या. त्याला हर्बर्टची पंचपदी म्हणून ओळखलं जातं आणि याच कारणासाठी त्याला शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. विशेषतः त्यांनी या सगळ्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मानसशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि यावेळी शैक्षणिक मानसशास्त्रात याही लोकांनी योगदान दिलं. क्रो आणि क्रो, स्किनर, पुत्री व पॉवर्स आणि त्यानंतर मॅकफर्लन यांनीही योगदान दिलेलं आहे. आता यांच्या योगदानानंतर पुढे पहा, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती काय असते किंवा शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती, त्याचा वावर, त्याचा व्यापक विस्तार काय असतो. शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती यातला पहिला घटक येतो तो म्हणजे अध्ययन अर्थी. या अध्ययन अर्थालाच केंद्रीभूत ठरवून, यालाच केंद्रित करून शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती सुरू होते. ही व्याप्ती 4 टप्प्यापर्यंत, 4 घटकामध्ये ही व्याप्ती आपल्याला सांगता येते. त्यातला पहिला घटक अध्ययनार्थी. अध्ययनार्थी शैक्षणिक कार्याचा हा प्रमुख घटक आहे.
आपण जे शिक्षण देतोय किंवा त्यांना अध्ययन करायला सांगतोय, या शैक्षणिक कार्याचा पहिला घटक कोणासाठी आपण शिकवतोय? यांच्यासाठी. पण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमधला पहिला घटक सांगता येईल अध्ययनार्थी, जो की शैक्षणिक कार्याचा प्रमुख घटक असेल. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राची दुसऱ्या व्याप्तीमधला घटक अध्ययन प्रक्रिया. आपण आपली अध्ययन प्रक्रिया वर्गात गेल्याच्या नंतर आपण आपली अध्ययन प्रक्रिया कशी निवडायची, कसं असलं पाहिजे. तर अध्ययन कसे होते, या अध्ययन प्रक्रियेमध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबीकडे लक्ष द्यायचं आहे? अध्ययन कसे होते. दुसरं, प्रक्रिया कशी घडते, अध्ययन प्रक्रिया कशी घडते. त्यानंतर अध्ययनाच्या पद्धती कोणत्या. वर्गात गेल्याच्या नंतर ज्या वर्गावर आपल्याला शिकवायचं आहे त्यावेळी विद्यार्थ्यांची आवड, विद्यार्थ्यांचा कल, समोरचा वयोगट बघून मला आपल्या अध्यापनाच्या पद्धतीची निवड करायची आहे. या अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते. जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्ये असता, जेव्हा तुम्ही वर्गामध्ये असता, तुम्ही जे अध्ययन करता त्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते. म्हणजे अध्ययन प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही अध्ययन कराल, अध्ययन तुमचे कसे होते, अध्ययन प्रक्रिया कशी घडते, अध्ययनाच्या कोणत्या पद्धती वापरलेल्या आहेत आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते, हे येईल अध्ययन प्रक्रियेमध्ये. शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीचा पहिला घटक अध्ययनार्थी, दुसरा घटक अध्ययन प्रक्रिया, तिसरा घटक अध्यापन पद्धती. अनेक अध्यापन पद्धती आहेत, त्यापैकी आपल्याला आपल्या आशयानुसार कोणती अध्यापन पद्धत लागू होते. तुम्ही कंटेंट काय निवडलेला, किंवा एखादी धडा तुम्ही मराठी सारखा धडा शिकवत असाल, भूगोलमध्ये मराठी शिकवत असाल, किंवा वर्गामध्ये तुम्ही भूगोल शिकवत असाल, इतिहास शिकवत असाल, तर त्या धड्याचा कंटेंट काय, त्या कंटेंट नुसार तुम्हाला तुमची अध्यापन पद्धत निवडता येते. अध्यापन पद्धती त्याने काय सांगितलेलं आहे. अध्यापनाचा मूळ उद्देश काय काय असणार आहे. विद्यार्थ्यांना शिकवणे हा अध्यापनाचा मूळ उद्देश आहे. म्हणजे शिकवायचं आहे ते कोणती पद्धत वापरून शिकवायचं. अध्यापनाचा मूळ उद्देश शिकवणे. वय, आवड, निवड, पात्रता यानुसार अध्यापन पद्धतीची निवड करावी. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचं वय काय, त्यांची आवड निवड, त्यांची पात्रता, या सगळ्यानुसार पण वर्गात अध्यापन पद्धतीची निवड करावी. आणि चौथा घटक सांगण्यात आला मूल्यमापन. तुम्ही जे दररोज जाऊन शिकवत आहात, तर शिकवल्याच्या नंतर त्याचा काहीतरी रिझल्ट, त्याचा काहीतरी परिणाम आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून आपण वर्गामध्ये टेस्ट घेतो, क्लास टेस्ट घेतो, किंवा आठवड्याला टेस्ट घेतो, विकली टेस्ट घेतो. आपण शिकवलेल्या भागावर विद्यार्थ्यांना किती ते म्हणजे त्यांनी सिंहावलोकन केले, कॉम्प्रिहेन्शन केले, यावर आधारित आपण त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हे तंत्र वापरतो. त्याने तेच सांगितले. तुम्हाला मूल्यमापनात अपेक्षित काय, विद्यार्थ्यामधला अपेक्षित वर्तन बदल, शिक्षकाला अपेक्षित असलेला त्यांच्यातला बदल, तुम्ही जे शिकवलात त्यामध्ये तो किती प्रोग्रेस झालेला आहे. त्यानंतर मूल्यमापन त्यांचं व्यवस्थित येण्यासाठी कोणते पद्धती वापरले पाहिजेत, कोणते तंत्र वापरले पाहिजेत, आणि गुणदान कसे करावे, या सगळ्यांना पहिल्यांदा हे सगळं एक शिक्षक म्हणून आपल्याला वर्गावर जाण्याच्या अगोदर माहित असलं पाहिजे. पण शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती ही चार घटकापर्यंत सांगता येते, चार घटकात सांगता येते. पहिला घटक अध्ययनार्थी, दुसरं अध्ययन प्रक्रिया, तिसरं अध्यापन पद्धती, आणि चौथा आहे ते म्हणजे मूल्यमापन. या सर्वांमधून आपल्याला काय घ्यायचं आहे त्यावर आधारित तुमचा प्रश्न तयार झालेला असेल. जेव्हा आपले हे चॅप्टर संपलेले असतील तर एक लेक्चर पूर्णतः आपण या अगोदर टीईटीच्या परीक्षेला मानसशास्त्रावर कोणकोणते प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण हे पाहणार आहोत. पण पूर्वी आपण काही चॅप्टर कंप्लीट करतोय. आता हे बघितलं आपण शैक्षणिक मानसशास्त्र. सुरुवातीला बघितलं शैक्षणिक मानसशास्त्रात योगदान देणारे व्यक्ती कोण कोण होते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती, ही व्याप्ती चार घटकात कशी सामावलेली आहे याबद्दलची माहिती बघितली. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राबद्दल पुढची माहिती बघूया. शिक्षण. तर शैक्षणिक मानसशास्त्र नुसतं मानसशास्त्र नाही, तर त्याला जोडून काय आलेलं होतं, शैक्षणिक मानसशास्त्र.
आधी आम्ही मानसशास्त्र ही संकल्पना नीट समजून घेतली. मानसशास्त्र म्हणजे काय हे आम्ही नीट समजून घेतलं आणि त्याच्यासोबत तुम्ही शैक्षणिक शब्द जोडला. मग तयार झालं शैक्षणिक मानसशास्त्र. मग आता त्यात फक्त शिक्षण ही संकल्पना थोडी आपण बाजूला काढली. शिक्षणामध्ये मानसशास्त्र आपल्याला आणायचं आहे म्हणून शैक्षणिक मानसशास्त्र. काय म्हणते लक्षात येतं? शिक्षण या संकल्पनेमध्ये आपल्याला मानसशास्त्र आणायचं आहे. या दोन्हीचं मिळून शैक्षणिक मानसशास्त्र झालं. मग आपल्याला आता तुर्तास इथं स्वतंत्र एक घटक शिक्षण म्हणजे काय हे पाहायचं. शिक्षण मुळात संस्कृत मधून आलेला हा शब्द, संस्कृत भाषेमध्ये शिक्ष नावाचा शब्द आहे, एक धातू आहे. त्यापासून शिक्षण हा शब्द तयार झाला. शिक्ष किंवा जे शिक्षण म्हणतो याचा अर्थ उपदेश करणे, समोरच्यांना उपदेश देणे, सल्ला देणे. तसं शिक्षणाला इंग्लिशमध्ये एज्युकेशन असं म्हटलं जातं. आणि एज्युकेशन हा शब्द मुळात लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन भाषेतून आलेला एज्युकेशन हा शब्द आहे. लॅटिन भाषेमध्ये या शब्दाला एज्युकेर म्हणून ओळखलं जातं. एज्युकेर या लॅटिन भाषेपासून उत्पत्ती झालेला एज्युकेशन हा शब्द आहे. आता एज्युकेशन म्हणजे काय? जन्मजात सुप्त गुणांना चालना देणे. जे एज्युकेर असं म्हटलं जातं. एज्युकेर या शब्दाचा एज्युकेर शब्द मुळात लॅटिन शब्द आहे. त्याच्यापासून एज्युकेशन हा शब्द तयार झाला. आणि शिक्षण हा शब्द शिक्ष या संस्कृत धातूपासून तयार झाला. तर शिक्ष अर्थ होतो उपदेश करणं. शिक्ष म्हणजे उपदेश करणं. एज्युकेशन, एज्युकेर पासून एज्युकेशन झाला. एज्युकेर शब्द मुळात लॅटिन शब्द आहे आणि लॅटिन भाषेमध्ये एज्युकेर या शब्दाचा अर्थ काय होतो? जन्मजात सुप्त गुणांना चालना देणे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणांना चालना देणे म्हणजे एज्युकेशन होय, म्हणजे शिक्षण होय. तर दुसरी गोष्ट, शिक्षण ही संकल्पना आपण मांडत असताना शिक्षणाबद्दल अनेक तज्ञ व्यक्तींनी, विचारवंतांनी शिक्षणाच्या व्याख्या आपल्याला सांगितल्या. मानवाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण, हे आतापर्यंत आम्हाला माहिती. मानवाचा सर्वांगीण विकास, मानव जेव्हा जीवन जगत असतो, मानवी जीवनाच्या अवतीभोवती जवळपास 12 ते 13 क्षेत्र आहेत. शैक्षणिक, त्याचबरोबर कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, परस्पर सामंजस्य, बौद्धिक. जवळपास माणूस एकटा पण लक्षात घ्या, तो एकटा जीवन जगत असताना त्याच्या अवतीभोवती निसर्गाने अनेक क्षेत्र निर्माण करून ठेवलेले आहेत. त्या प्रत्येक क्षेत्राकडे त्याला जायचं आहे. या प्रत्येक क्षेत्राला त्याला स्पर्श करून यायचं आहे. आणि या प्रत्येक क्षेत्राला त्याला स्पर्श करण्यासाठी त्याच्या सोबत साधन काय पाहिजे? शिक्षणाचं. तर शिक्षण कसं घ्यावं त्याला गाईड करणारं मानसशास्त्र असतं. त्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या आधारावर आपल्याला शिक्षण नावाची संकल्पना स्पष्टपणे समजून घ्यायचं आहे. म्हणून शिक्षण म्हणजे काय? मानवाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. तर स्वामी विवेकानंद इथं शिक्षणाबद्दल कोणती व्याख्या सांगतात? स्वामी विवेकानंद इथं सांगून जातात, मानवातील उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. मानव जेव्हा जन्माला येत असतो तेव्हा त्या प्रत्येकामध्ये काही दैवी गुण उपजतच असतात. म्हणजे जन्मजातच ते उपजत गुण त्यामध्ये असतात. त्या गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण, म्हणजे त्याला बाहेर काढणं म्हणजे शिक्षण होय. मानवातील उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण, अकॉर्डिंग टू स्वामी विवेकानंदा. त्यानंतर अरिस्टॉटल यांनी शिक्षणाची व्याख्या काय केली बघा. निरोगी सदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे. त्याने निरोगी हा शब्द असा दिला, जणू काय निरोगी हा शब्द म्हणजेच त्या शिक्षणातला शिक्षण घेणाऱ्या अध्ययनार्थाचा महत्वाचा घटक म्हणजे तो निरोगी आहे. निरोगी सदृढ शरीर, निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण. दिस स्टेटमेंट गिव्हन बाय अरिस्टॉटल. त्यानंतर प्लेटोने शिक्षणाची व्याख्या काय केली पहा. मानवाचे शरीर व आत्मा या दोन गोष्टीवर त्यांचा भर आहे. मानवाचे शरीर
व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे पूर्ण झालेला उत्कृष्ट अतिशय चांगलं मानवाचे शरीर त्याचा आत्मा मानवी शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण. हे कोण सांगतो? प्लेटो. मी या अगोदरच तुम्हाला सांगितलंय कोणतीही व्याख्या पाठ करायची गरज आपल्याला नाही आणि आता आपण पाठांतर करू शकत नाही. व्याख्या वाचत असताना त्या व्याख्याचा गर्भित अर्थ लक्षात घ्या. अर्थ समजला व्याख्या आपोआप समजते. फक्त कोण म्हटलेलं आहे हे मात्र तुम्हाला अचूक ओळखता आलं पाहिजे. इथं विवेकानंद काय सांगितले? जन्मताच माणसाच्या अंगात काही उपजत गुण असतात त्याला दैवी शक्ती असं म्हणतात. ती जी उपजत दैवी गुण असतात त्या गुणाला बाहेर काढता आलं पाहिजे, अभिव्यक्त होता आलं पाहिजे, त्याला शिक्षण असं म्हणतात. तर अरिस्टॉटल काय सांगतो? निरोगी सदृढ शरीरामध्ये निरोगी मनाचा विकास करणं म्हणजे शिक्षण आणि शिक्षणच हे करू शकतो. तर इथे या तो सांगून जातो मानवाचे शरीर व त्याचा आत्मा ज्यांच्यातील उत्कृष्ट असलेला आणि त्या उत्कृष्टतेला पूर्णत्वापर्यंतचा विकास म्हणजे शिक्षण. त्यानंतर या रुसो रुसो नावाच्या या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितलं? शिक्षण म्हणजे पालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास. वाक्य नीट समजून घ्या. पालकांच्या नैसर्गिक त्याच्या अवतीभोवती नैसर्गिक आंतरिक शक्ती त्याच्या आत असलेले नॅचरल गुण त्याच्या ऑलरेडी असलेले नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास ऑलरेडी त्याच्याकडे नॅचरल जी आंतरिक इन्नर शक्ती आहे त्या इन्नर शक्तीचा व त्याच्याकडे असलेल्या क्षमतेचा विकास या दोन गोष्टी शिक्षणातून होतात. या क्षमतेचा विकास म्हणजे शिक्षण हे रुसो नावाचा मानसशास्त्रज्ञ सांगून. पुढे या जॉन डुई या माणसाबद्दल बोलावं तेवढं कमी. बघा जॉन डुई आपली संकल्पना मांडताना काय म्हणतो? शिक्षण म्हणजे सातत्याने कंटिन्यू अनुभवाची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया सायकल रिसायकल. शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पुनर्रचना पुन्हा पुन्हा फिरत राहणं अनुभवाची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. आपण जे आतापर्यंत अनुभव घेतले त्या अनुभवाची पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेला शिक्षण म्हणतात असं सांगतो तो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉन डुई. म्हणजे इथं आपण काय बघितलं? शिक्षण हा शब्द कसा आला? शिक्षण हा शब्द संस्कृत मधला धातू आहे तो शिक्ष नावाचा. त्याचा अर्थ होतो उपदेश करणं. दुसरं इंग्लिश मध्ये आपण एज्युकेशन म्हणतो पण एज्युकेशन हा इंग्लिश मधला मूळ शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन मूळ शब्द होता एज्युकेर टू एज्युकेर. एज्युकेरचा अर्थ होतो उपदेश करणं. मग शिक्षणाचा अर्थ इथं काय होऊ लागला? एज्युकेरचा अर्थ उपजत सुप्त गुणांना चालना देणे. तर इथे या त्याबद्दल अनेक शिक्षण तज्ञांनी विचारवंतांनी मानसशास्त्रज्ञांनी शिक्षणाच्या व्याख्या केल्या. स्वामी विवेकानंद, अरिस्टॉटल, प्लेटो, रुसो, जॉन डुई हे सोडून अजून दोन भारतीय व्यक्ती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महात्मा गांधी यांनी सुद्धा शिक्षणाच्या संबंधीच्या व्याख्या आपल्याला सांगितलेल्या. या शिक्षणाच्या व्याख्येबरोबरच पुढचा भाग पाहतोय शिक्षणाचे प्रकार कोणते. मित्रांनो एक लक्षात घ्या शिक्षणाचे प्रकार प्रामुख्याने आपल्याला तीन सांगता येतात. एक औपचारिक शिक्षण आहे, दुसरं अनौपचारिक शिक्षण आहे आणि तिसरं सहज शिक्षण आहे. आपण शिक्षणाचे प्रकार जर बघत असाल तर शिक्षणाचे प्रामुख्याने जे तीन प्रकार पडतात त्यातला पहिला औपचारिक शिक्षण, दुसरा अनौपचारिक शिक्षण, तिसरा सहज शिक्षण. हे आपल्या शिक्षणाचे प्रकार. यापैकी आपण एक एक शिक्षण पद्धत प्रकार नीट भाग चाललो. पहिला प्रकार आहे औपचारिक शिक्षण. इथे औपचारिक शिक्षणाबद्दलची माहिती. निश्चित ध्येय धोरणे समोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला
औपचारिक शिक्षण म्हणतात. निश्चित तुमचं टार्गेट ठरलेलं आहे. निश्चित ध्येय समोर ठेवून जाणीवपूर्वक म्हणजेच नियोजनपूर्वक, लक्षात घ्या, निश्चित ध्येय समोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हणतात औपचारिक शिक्षण. मित्रांनो, हे औपचारिक शिक्षण अनेक दृष्टिकोनातून तुम्हाला कामाचं असू शकतं. औपचारिक शिक्षण जर घ्यायचं असेल तर औपचारिक शिक्षण आपल्याला कुठं मिळतं? हे औपचारिक शिक्षण घेण्यासाठी आपल्याला शाळा, औपचारिक शिक्षणासाठी आपल्याला शाळा, महाविद्यालय किंवा काही व्यावसायिक संस्था असतात. या व्यावसायिक संस्थेत जाऊन पण औपचारिक शिक्षण घेऊ शकतो. औपचारिक शिक्षणामध्ये निश्चित ध्येय समोर ठेवायचं आहे. निश्चित ध्येय समोर ठेवण्यासाठी औपचारिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रम असतो. अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम, त्यानंतर अध्यापन पद्धती, वेळापत्रक, अभ्यासक्रम आहे, अध्यापन पद्धती आहेत, वेळापत्रक आहे किंवा तुमच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर अध्यापक या गोष्टींना जास्त महत्व असतं. औपचारिक शिक्षण कुठं मिळतं? शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक संस्थेत जाऊन तुम्ही हे औपचारिक शिक्षण घेऊ शकता. या औपचारिक शिक्षणामध्ये तुमचा ठरवून दिलेला अभ्यासक्रम असेल किंवा पाठ्यक्रम असेल, को करिक्युलम किंवा तुमचा सिलेबस, त्याचबरोबर अध्यापन पद्धती, विद्यार्थी, शाळेचं वेळापत्रक, त्याचबरोबर तुमचं अध्यापन पद्धती कशा असतील, अध्यापक, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. आणि औपचारिक शिक्षण हे शास्त्रशुद्ध मानलं जातं. हे शिक्षण म्हणजे शास्त्रशुद्ध शिक्षण होय, जे की तुमच्या भविष्यामध्ये हे महत्वाची भूमिका ठरवू शकते. त्याला औपचारिक शिक्षण, औपचारिक शिक्षण घेण्यासाठी आपल्याला इथं जावंच लागतं आणि यांनी ठरवलेले औपचारिक शिक्षणात ठरवलेले काही नियमावली असतात. त्यांनी कोणाला जास्त महत्व दिलं तर महत्वाचे घटक ही असतात. मग आता शिक्षणाच्या या औपचारिक शिक्षणामध्ये कोणकोणते महत्वाचे घटक आहेत? विद्यार्थी, शाळा, परीक्षा, वेळापत्रक, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, पुस्तके, शिक्षक. लक्षात घ्या, औपचारिक शिक्षणामध्ये या गोष्टींना सर्वात जास्त महत्व आहे. औपचारिक शिक्षण म्हणजे काय? निश्चित ध्येय समोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण म्हणतात. औपचारिक शिक्षण घेण्यासाठी कुठं जावं लागेल आपल्याला? शाळा, महाविद्यालय किंबहुना काही व्यावसायिक संस्था असतात. इथं जाऊन तुम्ही औपचारिक शिक्षण घेऊ शकता. औपचारिक शिक्षण शिक्षणाच्या प्रकारातला शास्त्र शुद्ध प्रकार म्हणून ओळखला जातो. आणि या औपचारिक शिक्षणामध्ये सर्वात जास्त भर कशाला दिला जातो? यातले महत्वाचे घटक कोणते? औपचारिक शिक्षणातले महत्वाचे घटक विद्यार्थी, शाळा, परीक्षा, वेळापत्रक, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, पुस्तके आणि शिक्षक हे औपचारिक शिक्षणामध्ये महत्वाचे घटक मानले जातात. हे झालं शिक्षणाचा पहिला प्रकार कोणता? औपचारिक शिक्षण. यानंतर शिक्षणाचा दुसरा प्रकार बघूया, अनौपचारिक शिक्षण. तर हे अनौपचारिक शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याच शाळा, महाविद्यालय किंवा व्यावसायिक संस्थेत जायची गरज नाही. अनौपचारिक शिक्षण चार भिंतीच्या आत मिळत नसते. चार भिंतीच्या बाहेर जाऊन तुम्ही हे शिक्षण घेऊ शकता. औपचारिक शिक्षणासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नसते. कसलीच मर्यादा वेळेची नसते. औपचारिक शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक संस्था कुठंच जायची गरज नाही. अनौपचारिक शिक्षणासाठी तुम्हाला चार भिंतीच्या आत बंदिस्त राहायची गरज नाही. चार भिंतीच्या बाहेर जाऊन आपण ज्ञान, कौशल्य, वृत्ती
त्या गोष्टी ज्या प्राप्त करतो त्या प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. अनौपचारिक शिक्षण परत एकदा लक्षात घ्या, चार भिंतीच्या बाहेर जायचं आहे. दुसरी गोष्ट, औपचारिक शिक्षणासाठी तुम्हाला शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक संस्थेची गरज नाही. चार भिंतीच्या बाहेर जाऊन तुम्ही जे ज्ञान, कौशल्य, वृत्ती प्राप्त करतात या प्रक्रियेला अनौपचारिक शिक्षण म्हणून ओळखलं जातं. मग आता अनौपचारिक शिक्षणामध्ये महत्वाचे घटक कोणते? अनौपचारिक शिक्षणामध्ये तुमच्या औपचारिक घटकासारखं विद्यार्थी, वेळापत्रक, अभ्यासक्रम किंवा वेळेवरच परीक्षा दिल्या पाहिजेत, प्रथम सत्र, द्वितीय सत्र, हे जसं ठासून सांगितलं जातं आणि त्याला महत्व दिलं गेलं, तसं तुमच्या अनौपचारिक शिक्षणामध्ये वेळ मर्यादा काहीही पाळल्या जात नाहीत. मग यातले महत्वाचे घटक कोणते? मुक्त विद्यापीठातून तुम्ही हे शिक्षण घेऊ शकतात. संगणकाच्या माध्यमातून तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. संपर्क माध्यमे, तुमचा सोशल मीडिया, त्या माध्यमातून जसं की आता तुम्ही नेटवरून पाहू शकतात माहिती, काय तुमच्या युट्यूब चॅनलवरून, टेलिग्रामवरून तुम्हाला माहिती पाहता येते किंवा तुमच्या गुगलवरून तुम्हाला माहिती पाहता येते. दुसरी गोष्ट, ग्रंथालय, म्हणजे इथून पुस्तकं घेऊन सुद्धा आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो. अनौपचारिक शिक्षणामध्ये अजून एक गोष्ट सांगता येईल, जो शिक्षण देतो आणि जो शिक्षण घेतो हे दोघं समोरासमोर असतील असं नाही, किंवा ते एकमेकाच्या रोज संपर्कात आहेत असंही म्हणता येत नाही. शिक्षण घेणारा आणि शिक्षण देणारा म्हणजे अध्ययन करणारा आणि अध्यापन करणारा हे दोघेही एकमेकापासून दूर असतात. जरी ते दूर असले तरी पण त्यांनी त्यांच्या संपर्काचे माध्यम कोणते असतील तर मुक्त विद्यापीठे आहेत, कॉम्प्युटर आहे, संपर्क माध्यम आहेत आणि त्याचबरोबर ग्रंथालय आहेत. ग्रंथालयात अनेक पुस्तकं आहेत, ज्या संकल्पना आपल्या स्पष्ट होत नाहीत त्या संकल्पना आपण ठराविक पुस्तकातून घेऊ शकतो. मित्रांनो, ज्या लेखकाने ती संकल्पना मांडली तो लेखक त्यावेळी वाचत असताना आपल्या समोरच असेल असं अजिबात नाही. म्हणजे चार भिंतीच्या बाहेर जाऊन आपण जे शिक्षण घेतो त्याला आपण अनौपचारिक शिक्षण म्हणून ओळखलं जातं. हा तुमच्या शिक्षणाचा दुसरा प्रकार. त्यानंतर शिक्षणाचा तिसरा प्रकार, सहज शिक्षण. पहिलं औपचारिक शिक्षण, दुसरं अनौपचारिक शिक्षण, आता पाहतोय आपण सहज शिक्षण. सहज शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षणाचा एक भागच आहे. सहज शिक्षण अनौपचारिक शिक्षणाचा एक भाग म्हणून त्याला ओळखलं जातं. आता अनौपचारिक शिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टीला महत्व दिलं जातं? अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण हे अनौपचारिक शिक्षणालाच मदत करणार आहे. म्हणजे तो त्याचा एक भाग आहे. म्हणजे सहज शिक्षण हे सुद्धा शाळा, महाविद्यालय किंवा व्यावसायिक संस्थेत जाऊन घ्यावं लागतं असं नाही. सहज शिक्षण जिथं उपलब्ध होतं ते महत्वाचे घटक कोणते? एक, आपण आपल्या कुटुंबातूनही शिक्षण घेऊ शकतो. नातेवाईक, तुमचा मित्र, तुमचा समाज, तुमचा परिसर, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चा, सहल, दूरदर्शन हे जे माध्यम आहेत ना, सहज शिक्षण तुम्ही इथून घेऊ शकता. कोणीही न शिकवता आपण या प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो. कुटुंबातून जे शिक्षण मिळतं ते आपल्या व्यवहारी उपयोगी पडणार असतं. नातेवाईक आहेत त्यांच्याकडून शिक्षण मिळतं. पण शिक्षण म्हणजे बंदिस्त पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही. जीवन जगण्याची एक शैली असते. जीवन जगत असताना या जीवन जगण्याकडे जसा सामाजिक दृष्टिकोन आहे तसेच सामाजिक विचार असतात. या सामाजिक विचाराची उकल कुठं होते किंवा समाजात वावरत असताना निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला या प्रत्येकाकडून काही ना काही मिळत असतं. जे वेगवेगळं मिळतं, जे ज्ञान वेगळं मिळतं, ज्ञान, बुद्धी, कौशल्य जे वेगळे मिळतात ते शिक्षण आहे. पण काही शिक्षण बंदिस्त वातावरणात जाऊन घ्यावं लागतं, जसं की औपचारिक शिक्षण. पण अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण याला शाळात, महाविद्यालयात जायची गरज नाही. हे शिक्षण कुटुंबात मिळतं, नातेवाईकाकडून, मित्रांकडून, समाज आहे, परिसर आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, चर्चा आहे, सहल आहे, दूरदर्शन आहे, या सगळ्यामधून आपल्याला सहज शिक्षण मिळू शकतं. मित्रांनो, हे झाले तुमच्या शिक्षणाचे 3 प्रकार. औपचारिक शिक्षण,
अनौपचारिक शिक्षण आणि त्यानंतर सहज शिक्षण. आता आपण पाहणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती कोणत्या. शैक्षणिक मानसशास्त्रात एकूण 4 अभ्यास पद्धती सांगितलेल्या आहेत. पण जेव्हा वर्गात जातो आणि वर्गात गेल्याच्या नंतर कोणती पद्धत कोणत्या परिस्थितीमध्ये वापरायचं आहे, अध्यापन करत असताना त्याला कोणती पद्धत वापरायचं आहे, हे वर्गातल्या परिस्थितीवर अवलंबून असते. मग शैक्षणिक मानसशास्त्रात अभ्यासाच्या 4 पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धत 2 भागात विभागलेली आहे. एक आत्मनिरीक्षण पद्धत आणि दुसरं बाह्य निरीक्षण पद्धत. या बाह्य निरीक्षण पद्धतीला आणखी एक नाव आहे वस्तुनिष्ठ पद्धत. बाह्य निरीक्षण पद्धतीचं दुसरं नाव वस्तुनिष्ठ पद्धत. याही नावाने तिला ओळखलं जातं. अभ्यासाची पहिली पद्धत शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाची पहिली पद्धत कोणती? निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धत 2 भागात विभागली गेली. पहिलं आत्मनिरीक्षण पद्धत आणि दुसरं बाह्य निरीक्षण पद्धत. दुसरी पद्धत आहे प्रयोगावर आधारित प्रायोगिक पद्धत. तिसरी सर्वेक्षण पद्धत आणि चौथी पद्धत आहे ती म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत. अशा शैक्षणिक मानसशास्त्राच्या एकूण आपल्याला अभ्यासाच्या 4 पद्धती सांगता येतात. त्यातली पहिली पद्धत आपण बघणार आहोत ती म्हणजे निरीक्षण पद्धत. जी निरीक्षण पद्धत 2 भागात विभागलेली आहे. ते 2 भाग आहेत आत्मनिरीक्षण पद्धत, दुसरं बाह्य निरीक्षण पद्धत, ज्याला वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धत म्हणतात. आता आपण पहिल्या पद्धतीबद्दल माहिती बघतोय. बघा ही तुमची पहिली पद्धत. ही 2 भागात विभागली गेली. पहिला भाग आत्मनिरीक्षण पद्धत. खर तर या सगळ्या पद्धती शिकवत असताना अध्यापकाला, शिक्षकाला सर्वात जास्त मेहनत घ्यावी लागते. या पद्धतीमध्ये स्वतःच आत्मनिरीक्षण करायचं आहे. आणि स्वतःच आत्मनिरीक्षण करत असताना माणसामध्ये बरीच प्रगती होत असते. नाही का आपल्याकडे म्हटलं जातं. आपला वेळ दुसऱ्यावर टीका करण्यासाठी अजिबात घालवू नका. दुसऱ्यांबद्दल बोलण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. जर वेळ असेल तर स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देत असाल तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या चुका आपोआप आपण कमी करतो. लोकांना नाव ठेवून आपण बदनाम होण्यापेक्षा आपल्यामध्ये नेमके कोणते दोष आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्वतःतले दोष दूर करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वेळ स्वतःला द्या. म्हणजे लोकांवर टीका करायची तुम्हाला गरज भासत नाही. लोक तुमच्याकडे टीका करेपर्यंत तुम्ही तुमच्यात अनेक बदल केलेले असतात. स्वतःमध्ये बदल करणं, आपल्यातले दोष काढून टाकणं आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये सहज. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये शिक्षक समोर बसलेल्या विद्यार्थ्याचं निरीक्षण पद्धत वापरेल आणि आत्मनिरीक्षण पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला ते हँडल करण्याचा प्रयत्न करतो. आत्मनिरीक्षण प्रयोग करणारा एक प्रयोजक आहे आणि एक प्रयोज्य आहे. त्याच्यावर प्रयोग करायचा तो प्रयोज्य आहे. प्रयोग करणारा प्रयोजक आहे. शिक्षक हा प्रयोजक झाला, तो प्रयोज्य आहे. लक्षात घ्या. अशा वेळी त्याला आत्मनिरीक्षण करायला सांगतात. एखाद्या विषयाबद्दल त्याची माहिती देतात. मग ती माहिती त्याच्याकडून काढून घ्यायचं आहे. मग त्याला स्वतःहून ती माहिती सांगितली पाहिजे. ती स्वतःहून जेव्हा तो माहिती सांगत असतो, तेव्हा लक्षात घ्या त्यामध्ये त्याचा आत्मविश्वास अजून वाढलेला असतो. म्हणून अभ्यासामध्ये ही पद्धत चांगली वाटते. पण जरी आत्मनिरीक्षण पद्धत चांगली म्हणून समोर आलेली असली, तर त्याचे गुण काय आणि दोष काय? आत्मनिरीक्षण पद्धतीचा पहिला गुण, पहिला फायदा कोणता? की आत्मनिरीक्षण पद्धत केव्हाही आणि कोठेही वापरता येते. यासाठी जास्त पैसा खर्च करायची गरज नाही किंवा पैसा खर्च करायची गरजच भासत नाही. ही पद्धत स्वतंत्र आहे. प्रत्येकाला तुम्ही स्वतंत्र ही आत्मनिरीक्षण पद्धत वापरणार आहात. त्यामुळं ही पद्धत त्यासाठी तुम्हाला वेगळी अरेंजमेंट करायची गरज नाही. ही पद्धत केव्हाही कोठेही आपल्याला वापरता येते. दुसरी गोष्ट या पद्धतीमध्ये खर्च येत नाही. म्हणजे ही पद्धत खर्चिक नाही. तिसरी गोष्ट या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये स्वमूल्यमापन, स्वतःचं मूल्यमापन करता येतं. स्वतःला ओळखता येतं. स्वतःमधले दोष दूर काढून टाकता येतात.
त्यानंतर या पद्धतीत जिवंतपणा जास्त दिसून येतो. कारण यामध्ये जास्त खोटं बोलायची गरज भासत नाही. जिवंतपणा म्हणजे जे ओरिजिनल आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर या पद्धतीत स्वतःतले दोष कमी करता येतात 100%. आता ही पद्धत जरी अशी असली, आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये काही दोष आपल्याला आढळून येतात. नाण्याला दोन बाजू असतात. किती चांगलं असलं तरी एक बाजू अशी असते, एखादी गुण असा असतो, की ती काळी बाजू म्हणून ओळखली जाते. मग आत्मनिरीक्षण पद्धतीचे दोष कोणते? ही पद्धत विद्यार्थ्यावर वापरत असताना भावनांची तीव्रता कमी करता येत नाही. त्या भावनांच्या तीव्रतेला आपल्याला आवरता येत नाही. तो जर अतिशय रागात असेल, अतिशय आनंदात असेल, तर विद्यार्थ्यावर आपण हा आत्मनिरीक्षणाचा प्रयोग करतोय. त्याच्याकडे असलेल्या त्या भावनांची तीव्रता, राग त्याचा कंट्रोलमध्ये आहे का? किंवा त्याला झालेला आनंद कंट्रोलमध्ये आहे का? उदाहरणार्थ 4 वाजता आपली शाळा सुटते आणि 4 वाजता शाळा सुटण्याच्या अगोदर जर आपल्या शाळेच्या मुख्य अध्यापकाने किंवा हेडमास्टरने 3:45 ला शाळा सोडायचा आदेश दिला. 4 ला घंटी वाजायची किंवा 4 वाजता घंटी वाजायची. 3:45 ला घंटी वाजल्याच्या नंतर वर्गातल्या पोरांनी इतका गलका केलेला असतो, इतका गलका केलेला असतो, आनंदाच्या भरामध्ये ते इतके म्हणजे त्या भावनेला इतकी मोठी वाट करून देतात, ते इतक्या मोठ्याने व्यक्त होतात, मोठमोठ्याने ओरडणं, त्यावेळी त्यांचा आनंदाला पारावार उरलेला नसतो. नेमका त्या क्षणी त्याला किती आनंद झालेला होता, त्याच्या त्या आनंदाची भावना आपण त्या भावनेची तीव्रता या पद्धतीत मोजू शकत नाही. त्याला आलेला राग, आनंद यांची तीव्रता आपल्याला मोजता येत नाही. दुसरी गोष्ट, व्यक्ती सापेक्षता. कारण तुम्ही जी ही पद्धत वापरताय, ती त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी वापरताय. पूर्ण वर्गातल्या मुलांसाठी नाही, एकेकावर तुम्ही हे प्रयोग करताय. व्यक्ती सापेक्षता आहे. त्यानंतर ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि मानसिक प्रक्रिया. त्या तुम्ही विचारलेले प्रश्न असतील किंवा त्यांना स्वतःहून त्याची माहिती द्यायची असेल, अशा वेळी बऱ्याच वेळी त्याच्या भावनांचा कल्लोळ झालेला असतो. त्याच्या अनेक गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियेला सुरुवात होतो. त्यामुळं त्याच्या मनात काही हेजिटेशनही चालू असतं, काही घालमेल चालू असते. म्हणजे ही पद्धत गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया आहे. त्यानंतर निष्कर्ष चुकीचा पण येऊ शकतो. निष्कर्ष इथं स्वतःचं मूल्यमापन तुम्ही स्वतः करणार. इथं निष्कर्ष चुकीचा काय येतो? ज्याच्यावर तुम्ही प्रयोग केलेला आहे, तो प्रयोज्य जर अप्रामाणिक असेल, सत्य माहिती सांगत नसेल, यामध्ये तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे. प्रयोजक प्रयोग करतोय कोणावर? प्रयोज्यावर. शिक्षक त्या विद्यार्थ्यावर ही पद्धत वापरतायत, त्याच्यावर प्रयोग करतात. पण तो सगळ्याच गोष्टी खरंच सांगेल याची शाश्वती देता येत नाही. तो जर अप्रामाणिक असेल, तर आपण काढलेला निष्कर्ष हा योग्यच आहे असं म्हणता येत नाही. आपण काढलेला निष्कर्ष हा चुकीचा सुद्धा असू शकतो. त्यानंतर ही पद्धत, आत्मनिरीक्षण पद्धत व्यक्तिसापेक्ष तुम्ही वापरू शकता. परंतु ही पद्धत यांच्यासाठी वापरता येत नाही. लहान मुले असतील, प्राणी आहेत, मतिमंद आहेत किंवा जे वेडे आहेत, मतिमंद, वेडे, लहान मुले, प्राणी यांच्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धत वापरता येत नाही. कारण ते स्वतःहून व्यक्त होऊ शकत नाहीत. पण ही पद्धत त्यांच्यासाठी उपयुक्त नाही. दमन केलेल्या भावना या पद्धतीमध्ये बाहेर येऊ शकतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, त्या भावना ते सगळ्याच सांगतील याची शाश्वती देता येत नाही. ही पद्धत पर्टिक्युलर चांगले विद्यार्थी जे सदृढ आहेत, जे निरोगी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हे वापरता येईल. पण या विद्यार्थ्यांसाठी हे वापरता येत नाही. हे तुमचे आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे, तोटे, मेरिट्स, डिमेरिट्स किंवा गुण आणि दोष. त्यानंतर दुसरी पद्धत पाहू आपण. आत्मनिरीक्षण पद्धती निरीक्षण पद्धतीतला पहिला प्रकार बघितला तो आत्मनिरीक्षण पद्धत. आता निरीक्षण पद्धतीतला दुसरा प्रकार बघतो तो म्हणजे बाह्य निरीक्षण पद्धत किंवा वस्तुनिष्ठ पद्धत. आता इथं तुम्हाला काय करायचंय? तुम्ही त्याच्यावर प्रयोग करायचा आहे.
तो त्यावेळी स्वतःहून उत्तर सांगणार होता. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये स्वतःहून तो उत्तर सांगणार होता. स्वतःहून स्वतःची माहिती देणार होता. आता तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं निरीक्षण करायचंय. विद्यार्थ्याचं निरीक्षण करून आपल्याला निष्कर्ष काढायचा. बाह्य निरीक्षण. आपण आता त्याच्यावर निरीक्षण करतोय. जर हे करत असाल तर यामध्ये काही चांगल्या गोष्टी कोणत्या असतील तर प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण केले जाते. शिक्षक म्हणून आपण त्याचं निरीक्षण करतोय. त्याचं प्रत्यक्ष वर्तन तो आपल्या समोर आहे. तो माझ्या समोर आहे. त्याचं निरीक्षण करतोय. प्रत्यक्ष त्याच्या वर्तनाचं मला निरीक्षण करता येतं. मी प्रयोजक झाला आणि विद्यार्थी इथं प्रयोज्य झाला. त्यानंतर ही पद्धत सर्वांसाठी उपयुक्त आहे. बाह्य निरीक्षण पद्धत सर्वांसाठी उपयुक्त आहे. आत्मनिरीक्षण सर्वांसाठी नव्हती. या पद्धतीमध्ये तुम्ही मतिमंद बालक असतील, वेडे लेकरं असतील किंवा वेडी माणसं असतील, प्राणी असतील, या सगळ्यांसाठी ही पद्धत तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. मतिमंद, वेडे किंवा लहान मुले, प्राणी या सगळ्यांसाठी ही पद्धत बाह्य निरीक्षण पद्धत वापरता येते. कारण आपण त्याचं बाहेरून निरीक्षण करून आपल्याला निष्कर्ष काढायचे असतात. त्यानंतर मानव आणि मानवेतर प्राण्यांचा अभ्यास करता येतो. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला प्राण्यांचा अभ्यास करता येत नव्हता. मानव आणि मानवेतर प्राण्यांचा अभ्यास आत्मनिरीक्षण मध्ये करता येत नव्हता. पण बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये मानव व मानवेतर प्राण्यांचा अभ्यास करता येतो. दुसरी गोष्ट, तुलनात्मक अभ्यास करायला ही पद्धत सोपी आहे. ज्या विद्यार्थ्याचं निरीक्षण केलं, पुन्हा नंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचं निरीक्षण केलं. दोघालाही वर्गात सर शिकवतात. एकच सर दोघाला एकच चॅप्टर शिकवतात. मग दोघांचं निरीक्षण केल्यानंतर त्या दोघात नेमकी कोणती तुलना होऊ शकते? त्या तुलनात्मक अभ्यासासाठी ही पद्धत गरजेची वाटते. त्यानंतर विश्वसनीय आधुनिक साधनांचा वापर केल्या. जे निष्कर्ष येतात ते निष्कर्ष विश्वसनीय असतात. कारण त्याला ती विश्वसनीयता आणण्यासाठी आपण बऱ्याच वेळी आधुनिक साधनांचा वापर करून त्याला त्याची रियालिटी सांगू शकतो. इतकी विश्वसनीयता तुम्हाला बाह्य निरीक्षणामध्ये दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही पद्धत सोपी आणि खर्चिक नाही. लक्षात येतं? ही पद्धत सोपी व खर्चिक नाही. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो लक्षात घ्या. थोडस आपल्याला या पद्धतीबद्दल थोडस खर्चिक असावंच लागणार आहे. पण दोष कोणते असणार आहेत? अंतर्गत भावनांचे निरीक्षण करणे जवळ अशक्य. तुम्ही बाह्य निरीक्षण करताय लक्षात घ्या. बाह्य निरीक्षण. पण ते बाह्य निरीक्षण करत असताना अंतर्गत त्याच्या मनामधल्या भावनांचं निरीक्षण करणं फार अवघड आहे, अशक्य आहे. व्यक्ती प्राण्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. ज्यावर तुम्ही प्रयोग करतात त्यावर तुम्ही सतत नियंत्रणात ठेवू शकत नाही प्रयोगापर्यंत. त्यावर प्राणी असो की काय तुमचा व्यक्ती असो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य असतं. हा अजून एक दोष. पूर्वग्रहांचा परिणाम. एखाद्या विद्यार्थ्याकडे एखादी शिक्षक पूर्वग्रह दूषित बघत असेल, त्याच्या आवडी-निवडी त्याला माहित असतील, त्याच्या सवयी त्याला माहित असतील, त्याचं बोलणं त्याला माहित असेल, त्याचा अभ्यास त्या शिक्षकाला माहित असेल, तर त्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला पूर्वग्रह असेल, अशा वेळी पूर्वग्रहांचा परिणाम दिसून येतो, की त्यावेळी तुम्ही काढलेले निष्कर्ष हे सत्यच असतील असं म्हणता येणार नाही. आणि ही पद्धत कष्टदायी, कंटाळवाणी आहे. तर इथं सोपी व खर्चिक आहे नाही. नाही हा शब्द चुकून आलेला आहे. ही पद्धत सोपं आहे आणि जास्त खर्चिक नाही. खर्चिक म्हणजे थोडीशी आली तरी येणं जाणं. सोपी आणि खर्चिक पद्धत नाही. सोपी आहे पण खर्चिक नाही. बरोबर आहे. ही पद्धत सोपी आहे पण खर्चिक नाही. इकडे बघा. अंतर्गत भावनांचे निरीक्षण अशक्य आहे. व्यक्ती प्राण्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. पूर्वग्रहांचा परिणाम असेल, एखाद्या विद्यार्थ्याबद्दल ज्याच्यावर तुम्हाला प्रयोग करायचा त्याच्याबद्दल अगोदरच सगळी माहिती असेल, पूर्वग्रह जर आपल्याला माहित असतील तर त्याचा परिणाम लगेच दिसून येऊ शकतो. कष्टदायी पद्धत आहे. फार शिक्षकांना यामध्ये करणाऱ्या शिक्षकांना फार कष्ट घ्यावे लागतात आणि कंटाळवाणी पद्धत आहे. ते बाह्य निरीक्षण पद्धतीचे गुण आणि दोष आपल्याला सांगता येतात. पण लक्षात घ्या. निरीक्षण पद्धत ही शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते आणि शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये ही पद्धत
अतिशय महत्वाची मानली जाते. याचं समर्थन सुद्धा एक मानसशास्त्रज्ञ करतो, ज्याचं नाव आहे जे बी वॉटसन. जे बी वॉटसन यांनी निरीक्षण पद्धतीचं समर्थन केलेलं आहे. ज्या निरीक्षण पद्धतीमध्ये दोन प्रकार सांगता येतात, आत्मनिरीक्षण, बाह्य निरीक्षण. या दोन्ही पद्धती एकत्रित झाल्या त्या निरीक्षण पद्धतीमध्ये. आणि निरीक्षण पद्धत ही शिक्षणामध्ये अतिशय चांगली पद्धत आहे, असं समर्थन मानसशास्त्रज्ञ जे बी वॉटसन हे करतात. यानंतर दुसरी पद्धत बघू. पहिली झाली निरीक्षण पद्धत. आता अध्यापनाची दुसरी पद्धत प्रायोगिक पद्धत, प्रत्यक्ष प्रयोग करणे. प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्ही त्यांचे निष्कर्ष काढायचे. या प्रायोगिक पद्धतीमध्ये काय असतात, दोन गट असतात. तर पहिला गट बघा, एक नियंत्रित गट आहे आणि दुसरा प्रायोगिक गट आहे. मानसशास्त्र खऱ्या अर्थानं प्रायोगिक पद्धत जेव्हा मानसशास्त्राने आणली शिक्षणामध्ये, तेव्हा मानसशास्त्र बदलत चाललं. प्रायोगिक पद्धत म्हणजे काय, नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग. प्रत्यक्ष तुम्हाला नियंत्रित वातावरण आधी क्रिएट करायचं आहे. नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण म्हणजे कोणता प्रयोग तुमचा, प्रायोगिक पद्धत. प्रयोग या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रयोगाची व्याख्या काय होते, नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवले, तुम्हाला टार्गेट दिले, तुम्हाला ध्येय दिले आणि हे ध्येय देत असताना वातावरण पूर्णपणे नियंत्रित केलेलं आहे आणि तिथून आलेले निष्कर्ष त्याचं तुम्हाला निरीक्षण करणं म्हणजे प्रयोग करणं. त्यालाच प्रायोगिक अभ्यास पद्धत. ही शास्त्रशुद्ध पद्धत का मानली गेली असेल, तर ही सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धत मानली गेली. त्याला शास्त्रशुद्ध पद्धत म्हणण्याचं कारण 1879 साली जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लाईप्झिग या विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आली आणि या विद्यापीठामध्ये असली पहिली प्रायोगिक किंवा मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी सुरू केली. म्हणून विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. आता या प्रायोगिक पद्धतीमध्ये तुम्हाला दोन गट सांगितले गेले. एक आहे नियंत्रित केलेला गट, ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे, आणि दुसरा आहे प्रायोगिक गट. हा नियंत्रित गट रेग्युलर गट आहे तुमचा आणि हा प्रायोगिक गट म्हणजे प्रत्यक्ष आता तुम्हाला त्याच्यावर प्रयोग करायचा आहे. अशा दोन गटावर तुम्ही प्रयोग करत असाल तर प्रायोगिक पद्धतीचा फायदा कोणता दिसून येईल तुम्हाला. प्रायोगिक पद्धतीचा पहिला फायदा दिसून येईल, प्रत्यक्ष तुम्ही त्यांच्यावर प्रयोग केलात नियंत्रित वातावरणामध्ये, मग आलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह असतात. या पद्धतीमध्ये पूर्वग्रहाला थारा नसतो. प्रत्यक्ष तो तुमच्या समोर प्रयोग केलेला, तुम्ही त्याच्यावर प्रयोग करताय, नियंत्रित वातावरणात त्याचं तुम्ही निरीक्षण करतात. म्हणून त्या विद्यार्थ्याबद्दल ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे त्या विद्यार्थ्याबद्दल तुमच्या मनात कुठलाही पूर्वग्रह असला, प्रत्यक्ष तुम्ही प्रॅक्टिकल त्याचा वापर करत असताना पूर्वग्रहाला अजिबात थारा नसतो. झालेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येतात. प्रायोगिक पद्धतीमध्ये जे निष्कर्ष आलेले आहेत त्या प्रायोगिक पद्धतीतले निष्कर्ष तुम्हाला पुन्हा पुन्हा पडताळून पाहता येतात. पूर्वग्रहाला थारा देता येत नाही, म्हणून ही शास्त्रशुद्ध पद्धत म्हणून ओळखली जाते. पेक्षा खर तर अनेक काही विचारवंतांनी या पहिल्या निरीक्षण पद्धतीला शास्त्रशुद्ध म्हटलं गेलं. प्रत्यक्ष खरी शास्त्रशुद्ध पद्धत हीच आहे, कारण यामध्ये प्रयोग करून सिद्ध केलेला आहे. म्हणून शास्त्रशुद्ध पद्धत याच पद्धतीला प्रायोगिक पद्धतीला म्हणतात. हे त्याचे गुण आहेत. जर हे गुण असले तर या प्रायोगिक पद्धतीमध्ये काही दोष पण आहेत. कुठले दोष दिसून येतात, पहिला दोष, समतुल्य गट निर्माण करणे कठीण आहे. एक रेग्युलर असलेला नियंत्रित गट आणि दुसरा प्रायोगिक गट ज्यांच्यावर तुम्हाला प्रयोग करायचा आहे, आणि दोन्हीही समतुल्य असले पाहिजेत. नियंत्रित गट सुद्धा तेवढ्याच बौद्धिक लेवलचा, प्रायोगिक गट सुद्धा तेवढ्याच बौद्धिक लेवलचा तयार करायचा आहे. म्हणून यातला पहिला दोष काय सांगता येईल,